तर हॅलो एव्हरीवन. तर स्वागत आहे तुमच्या माझं आजच्या व्लॉगमध्ये. कसे आहात सर्व? मजेत ना? मी पण एकदम मजेत आहे. आणि आजचा व्लॉग राहणार आहे तो हिंगोलीचा. आणि आम्ही मध्ये गेलो तो हिंगोलीला कशासाठी? एका लकी ड्रॉच्या बक्षिसासाठी. म्हणजे त्या लकी ड्रॉमध्ये जसं महाराज डेव्हलपर्स पुणे यांनी पहिलं बक्षीस ठेवलं होतं लकी ड्रॉमध्ये 50 लाखापर्यंतचा फ्लॅट. तर अजून एक दुसरी लकी ड्रॉ स्कीम आहे, ती हिंगोली येथे आहे. तर त्याच्यामध्ये जे प्राईज आहे ते खरंच लागणार आहे की नाही हे पाहायसाठी महाराज डेव्हलपर्सवाल्यांनी तर दिलं. आणि साड्या पण पोहोचतच आहे. ज्यांना कोणाला प्राईज नाही भेटलं आणि ज्यांच्या साड्या पेंडिंग आहेत त्यांना पण हळूहळू साड्या भेटतच आहे. कारण एक लिमिटेशन असते कुरिअरची पण त्या दिवशीची. तर सगळ्यांना भेटतच आहे आणि भेटल्यासुद्धा आहे. तर आता बघू हा जो सेकंड लकी ड्रॉ आहे हिंगोलीचा हा कसा आहे आणि हा पण एक खरा आहे की खोटा आहे. त्याच्यासाठी आम्ही गेलो होतो हिंगोलीला. तर ह्या व्लॉगमध्ये ते बघा. तर चला मित्रांनो, आता आम्ही पोहोचलेलो आहोत हिंगोली. अहो किती वाजले बायको? आता वाजले 11. 11 वाजून 54 मिनिटं झालेले आहे. 10 वाजून 54. हा सॉरी 10 वाजून चायच्या झोपेमुळे काही सगळं डोकंच मॅच झालेलं आहे. तर आता आम्ही तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगितलं आम्ही कशासाठी आलेलो आहोत. तर चला, तर आमचे फॅन्स पण भेटलेले आहे. सई बाय गुरुजी मम्मी म्हणते बाय बाय. चलो आपल्याला जायचं आहे होंडा. दोघं जण हां चला आता 11 वाजले ना. आम्हाला त्या ठिकाणी जायसाठी अजून अर्धा पाऊण तास आहेत. आता पाहू आता काय होणार आहे. आता पाहिलो आम्ही कन्फर्म करायसाठी चालू तर माहीत पडते काय होणार आहे. तर चला मित्रांनो, आता आम्हाला भेटलेलं आहे फायनली ॲटोमध्ये आम्ही बसलेलो होता. तर इथून आता आम्ही निघणार आहोत. चला, दूसरी गाड़ी आई तो जाती क्या? 2 ऑटो नहीं जाते फिर? क्यों 1 वे है क्या ये? गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर ही आहे गुड मॉर्निंग हिंगोलीची. हिंगोलीच्या समोर एक औडा म्हणून एक गाव आहे. ते एक 30-40 किलोमीटर आहे. तर आता आम्ही तिथे आहे सध्या. आणि इथून आता जसं तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे कुठल्या महत्त्वाच्या इन्फॉर्मेशनसाठी आम्ही आलेलो आहोत इथे. आणि ते इन्फॉर्मेशन पूर्ण तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे एकदम चांगल्या मनाने. तर हे खूप सुंदर असं वातावरण आहे. आणि आता इथनं आम्ही आणखी कुठेतरी जाणार आहोत. मी पण रेडी झालेलो आहोत टकाटक. पाहू शकता आणि इकडे गावणाऱ्या बाई पण रेडी आहे. पाहू शकता बिलकुल नियमनाचा स्वेटर घालून साडी घालून इकडे या थोडसे पा. थंडी वाजते आपल्याला. मी एकदम माहिती आहे की मी 5 स्वेटर घेतले. 5 स्वेटर यंदा कारण माहिती आहे का त्या आमझरीसाठी 2 आणि मग तसे मी ऑनलाईन 3. बरं मला सांग, हे तर सगळ्या गोष्टी चालत राहते पण तू इथं आली का हे तर सांग. आम्ही आलो आज एका कामासाठी. महत्त्वाच्या कामासाठी एक व्हेरीफाय करायसाठी ती खरी आहे की खोटी आहे. तर नेमकी काय आहे ते आता तुम्हाला तिथे गेल्यावरच सांगू. त्या स्पॉटवर गेल्यावरच सांगू. आता आम्ही आहे ओढा कोणतं गाव? बैजनाथ ओंढा. तिथे आपलं 8वं ज्योतिर्लिंग आहे तिथे आहे. आणि आम्ही आता भक्त निवासमध्येच थांबलेलो आहो. आणि इथेच ते आमचं काम आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग पूर्ण पाहावा लागणार आणि तुम्हाला तरच माहीत पडणार की कशासाठी आहे. हां, तर आता इथून आम्ही निघणार आहोत. चला, आता बॅग पण पॅक झालेली आहे. चलो फिर बाय. तिथे पांडुदादा पण व्लॉग बनवून राहिले आणि सोबत आता आमच्या हे पण आहे. तुम्हाला माहीतच आहे की आम्ही महाराज डेव्हलपर्स यांचं कुपनचं ॲड केली होती आणि त्यांनी जे प्रॉमिस केले होते ते दिलं होतं. तर असंच एक काहीतरी प्रोजेक्ट अजून आलेला आहे. तर बस त्याच्या व्हेरिफिकेशनसाठी आम्ही आलो आहोत. फक्त त्या स्पॉटवर गेल्यावरच तुम्हाला सांग. तर हे आम्ही बॅग ठेवली
गाडीमध्ये खतरनाक कायद्यानुसार. इथे 2 गाड्या उभ्या आहेत, सोबत मी पण आहो. आणि आम्ही आता इथून जाणार आहोत कुठेतरी 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 कुठेतरी. पण सोबत आहे आमच्या सोबत कोणीतरी कोणीतरी कोणीतरी. आणि हे आहे कोणीतरी 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 आणि हे आहे पांडुरंग दादा. ह्या चेहऱ्याने तर सगळेच जण ओळखते, कोण नाही ओळखत मला सांगा. नाही, जे ओळखत सगळे. नसेल त्यांनी ओळख करे बाबा. हा, मी ओळखून छोटा घ्या. मोठा आर्टिस्ट आहे. नाही हे एवढे मोठे कलाकार आणि कलाकाराची हे खासियत राहते की ते कलाकार कधी आपलं गुणगान नाही करत, कारण की एक कलाकारचं गुणगान करणं एक कलाकारचं काम आहे. ओके. आणि हे मोठे कलाकार आहे, हे किती सारे आवाज काढतात. तुमचे शब्द ऐकून माझ्या डोळ्याला पाणी आलं. हे माझं प्रेम म्हणा. भाग्य आहे आणि मोठं प्रेम आहे. आणि हे जे आहे ते सत्य आहे, हा, सत्य घटनेवर आधारित आहे. आणि हे आमचे पांडुरंग दादा, चेहरा पाहू शकता, एकदम ऑलरेडी एकदम स्मार्ट ऑलरेडी बॉय आहे. स्मार्ट फ्रेश आहे. आणि कुठं? आता आपल्याला हे निघायचं माझी बायको बोंबलून आली, अहो अहो. हे सकाळपासून तर संध्यापर्यंत एकच शब्द करते, अहो अहो. अहोच्या पुढं काही बोलत नाही. बरं, ती देवाने एकच बायको करायची परमिशन दिली. आमच्याकडे लय मोठं सोनं आहे, आम्ही ते सोनं सगळ्याला 1-1 किलो वाटलं असतं आहे ना. तर चला. आणि हे पहा स्मार्ट मेवणी आमची. स्मार्ट मेवणी दाजींची मस्त. हा हा. आणि ह्या पुण्यातल्या खूप मोठ्या रील स्टार आहे. मोठे नाही साधारणताई. पण तुमच्या आयडीचं नाव सांगून द्या ना आता. आयडीचं नाव माया राठोडे. हा हा. जे तुम्ही म्हणत होते ना, राठोड हेच आहे ते माया राठोड. राठोडबाई. राठोडबाईवर काही आहे का डायलॉग? राठोडबाई करू नका घाई. आता चला इथून. चला तर चला मित्रांनो, आता आम्ही इथून जात आहोत आता. तर थोडा वेळ झालेला आहे आम्हाला, कारण की थोडं थंडीचं कमी जास्त होत राहते, त्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो. तर चला. तर हे आम्ही बॅग ठेवली गाडीमध्ये खतरनाक कायद्यानुसार. इथे 2 गाड्या उभ्या आहेत, सोबत मी पण आहो. आणि आम्ही आता इथून जाणार आहोत कुठेतरी 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 कुठेतरी. पण सोबत आहे आमच्या सोबत कोणीतरी कोणीतरी कोणीतरी. आणि हे आहे कोणीतरी 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 आणि हे आहे पांडुरंग दादा. ह्या चेहऱ्याने तर सगळेच जण ओळखते, कोण नाही ओळखत मला सांगा. नाही, जे ओळखत नसेल त्यांनी ओळख करे बाबा. हा, मी ओळखून छोटा घ्या. मोठा आर्टिस्ट आहे. नाही हे एवढे मोठे कलाकार आणि कलाकाराची हे खासियत राहते की ते कलाकार कधी आपलं गुणगान नाही करत, कारण की एक कलाकारचं गुणगान करणं एक कलाकारचं काम आहे. ओके. आणि हे मोठे कलाकार आहे, हे किती सारे आवाज काढतात. तुमचे शब्द ऐकून माझ्या डोळ्याला पाणी आलं. हे माझं प्रेम म्हणा. भाग्य आहे आणि मोठं प्रेम आहे. आणि हे जे आहे ते सत्य आहे, हा, सत्य घटनेवर आधारित आहे. आणि हे आमचे पांडुरंग दादा, चेहरा पाहू शकता, एकदम ऑलरेडी एकदम स्मार्ट ऑलरेडी बॉय आहे. स्मार्ट फ्रेश आहे. आणि कुठं? आता आपल्याला हे निघायचं माझी बायको बोंबलून आली, अहो अहो. हे सकाळपासून तर संध्यापर्यंत एकच शब्द करते, अहो अहो. अहोच्या पुढं काही बोलत नाही. बरं, ती देवाने एकच बायको करायची परमिशन दिली. आमच्याकडे लय मोठं सोनं आहे, आम्ही ते सोनं सगळ्याला 1-1 किलो वाटलं असतं आहे ना. तर चला. आणि हे पहा स्मार्ट मेवणी आमची. स्मार्ट मेवणी दाजींची मस्त. हा हा. आणि ह्या पुण्यातल्या खूप मोठ्या रील स्टार आहे. मोठे नाही साधारणताई. पण तुमच्या आयडीचं नाव सांगून द्या ना आता. आयडीचं नाव माया राठोडे. हा हा. जे तुम्ही म्हणत होते ना, राठोड हेच आहे ते माया राठोड. राठोडबाई. राठोडबाईवर काही आहे का डायलॉग? राठोडबाई करू नका घाई. आता चला इथून. चला तर चला मित्रांनो, आता आम्ही इथून जात आहोत आता. तर थोडा वेळ झालेला आहे आम्हाला, कारण की थोडं थंडीचं कमी जास्त होत राहते, त्यानुसार आम्ही सगळ्या गोष्टी करत असतो. तर चला. आज आम्ही आलो होतो हिंगोली येथे. तर तुम्हाला माहीत आहे, महाराज डेव्हलपर्स पुणे यांनी एक लकी ड्रॉ काढला होता आणि त्याच्यामध्ये पहिलं प्राईज हे दिलं होतं 50 लाखाचं रो हाऊस. तसाच एक लकी ड्रॉ आता हिंगोली इथेही होता आणि त्याच्यामध्ये होतं पहिलं प्राईज आहे 40 गुंठे जमीन आणि त्याच्यानंतर अन्य बक्षिसे होते आणि ज्यांना काहीच मिळालं नाही त्यांनासुद्धा साड्या होत्या. तर हे कन्फर्म करायसाठी की 40 गुंठे जमीन हे लोक देणार की नाही आणि ती जमीन कोणती आहे, त्यासाठी आम्ही आज हिंगोली येथे आलो होतो. तर आम्ही त्या प्लेसवर आलेलो आहोत आता सध्या, ज्याबद्दल तुम्हाला मी सांगत होतो. तर तुम्हाला तो वावर दाखवतो.
तर आम्ही तिथे त्या प्लेसवर पोहोचलो होतो आणि तुम्हाला आता मी दाखवणार आहे 40 गुंठ्याची जमीन ते जे लकी ड्रॉमध्ये देणार आहे. तर तुम्ही आता माझा हा व्लॉग नक्की पूर्ण बघा आणि काय काय प्राईज आहे ते पण बघा. या इकडं भांडत बसलाय तुम्ही उगा छोट्या छोट्या जमिनीसाठी नवऱ्याचा जीव घेताय. पांडुरंग ते आणलं कुठे हे? हे आणलं कुठं म्हणजे हे बघा शेतकरी भागीरेखा भव्य लकी ड्रॉ या ठिकाणी इथं फक्त 399 रुपयाचं कुपन घ्यायचंय तुम्हाला. त्यामध्ये जर प्रथम बक्षीस लागलं तर तुम्हाला 40 गुंठे क्षेत्र भेटू शकतं. खरंच खरं 2 नंबरला हे बघा बैल जोडी आहे, 3 नंबरला आहे 2 व्हीलर, 4 नंबरला फ्रीज, 5 नंबरला स्मार्ट टीव्ही आणि 20 कुपन धारकांना आकर्षक खास भेटवस्तू या आणि प्रत्येक कुपन धारकांना साडी. अरे भावा पण हे तर सगळं बरोबर आहे पण हे भेटते कसं? कसं म्हणजे कसं हे बघा इथं नंबर दिलाय स्क्रीनवरती. पटापट फोन करा नाही तर व्हॉट्सअप करा, मेसेज करा, काय पण करा आणि पटकन तुमचं कुपन बुक करा. नंबर लावा, नवऱ्याला मारू नका. नाही मी हेच म्हणत असतो. हेच म्हणत असतो पण आता पहिले कुपन घ्या लागेल ना. पहिले फोन करा आणि कुपन घ्या पटकन. आणि ही जी जमीन आहे 40 गुंठे ही आहे सिद्धेश्वर तालुका औंढानाथ जिल्हा हिंगोली येथे. तर चला मित्रांनो आम्ही फायनली आता आलेलो आम्ही प्लेसवर. हेच आहे ते शेत आणि सध्या शेतामध्ये हरभरा हे पीक सुद्धा आहे. पूर्ण टीम आम्ही सोबत आहोत इथे. पांडुरंग दादा पण आहे, मी पण आहे आणि रश्मी पण आहे. आणि हे शेत आहे आणि तुम्ही पाहू शकता त्या तिकडे ती जी गाडी आहे तिथे हा रोड आहे. तो रोड आहे जिथं गाड्या आहे आणि हे शेत आहे. वॉकिंग डिस्टन्सवर बिलकुल शेत आहे. हे खाली सिद्धेश्वर गाव. ओके सिद्धेश्वर. तर मित्रांनो हेच आहे ते शेत. मला पुन्हा एकदा दाखवून देतो. आणि हे पूर्ण ओलीत शेत आहे आणि याच्या बिलकुल 1 किलोमीटर अंतरावर एक डॅम आहे मोठा आणि इथे पाण्याची काही कमी नाही आहे. 12 महिने इथे पीक घेऊ शकतात. हे बक्षीस कन्फर्म करायसाठीच आलो होतो आम्ही की हे खरं देणार आहे की नाही. तर हे सगळे जे बक्षिसे म्हटले आहे हे सगळे देणार आहेत आणि 40 गुंठे जमीन हे पहिलं प्राईज आहे. दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं आणि ज्यांना काहीच नाही भेटलं त्यांना साडी नक्की भेटणार आहे. आणि हे सगळं कन्फर्म केल्यानंतरच आम्ही हा व्हिडिओ बनवला आहे. जर तुम्हाला कुपन पाहिजे असेल तर फक्त 399 रुपये आणि खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर चला आता आमचं काम झालेलं आहे. आता काम करून आम्ही आता पुन्हा निघालेलो आहे आमच्या गावाला. फॅमिली पूर्ण सोबत आहे. आता इथून निघतो आम्ही. तर चला मित्रांनो आम्ही निघतो. आम्हाला सोडून द्यायला आले पुण्याचे रील स्टार म्हणजे राठोड मॅम आणि सूरज. चांगलं वाटलं तुमच्याशी भेटून बोलून वगैरे. चांगलं झालं आपलं म्हणजे डे पण चांगलं झालं आणि कालची नाईट वगैरे पण मस्त फर्स्ट क्लास. आणि सोनू असल्यानंतर तर काही सांगत नाही. जरा ताईची तब्येत डाऊन झाली आहे. थोडासा शेड्यूल आज हा मागं पुढं झाला त्याबद्दल. प्रवास म्हटलं की चला चला ओके बाय 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 सूरज बाय 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 सूरज बाय चलो बाय.